गुड मॉर्निंग. तर आधीच्या पायाला ना तवा गरम भाजला होता. म्हणजे एवढं भाजलं होतं ना की मला ते बघवतसुद्धा नव्हतं, पण ते नकळ कशी सहन केली काय माहीत. ज्यावेळी भाजलं होतं त्या दिवशीच रडला होता. आता तिसरा दिवस आजचा. त्याची लवकर जखम भरून येण्यासाठी ते सोकण्यासाठी ना क्रीम लावत होते मी त्याला. आणि क्रीम वगैरे पण व्यवस्थित लावून घेतो. त्याचं कधी नखरे नसतात, लावू नकोस किंवा दुखतं वगैरे. त्याच्यानंतर ना श्रीला म्हटलं, बाळ किती दिवस झाला पण येऊन पण अभ्यासच करत नाही आहेस, म्हणून थोडा थोडा त्याला रोज अभ्यास देण्याचा प्रयत्न करतो. पण एक दोन एकच पेज काढतो, दुसरं पण नाही काढत, तेवढा करतो आणि मग खेळायला जातो. मग त्याचे म्हटले पप्पा की रोज एक पेज का असेना पण काढू दे, सवय तरी त्याला राहू दे तशीच. कारण की आम्ही स्कूल चालू होणार त्याच टायमिंगमध्ये जाणार आहोत दिल्लीला. त्यामुळे तिथं गेल्यानंतर पण डायरेक्ट स्कूलमध्ये गेल्यावरती त्याचं असं नको व्हायला की हे मला येत नाही किंवा लक्षातच राहत नाही किंवा अक्षर चांगलं येत नाही असं काही म्हणायला नको. म्हणून थोडा का असेना मी त्याचा रोज थोडा थोडा अभ्यास घेण्याचा प्रयत्न करते. आणि श्री अभ्यासाला बसलाय म्हटलं आधी कुठे जाणार, त्याला पण कॉपी लगेच करायचीच असते. म्हणून इथं हा पण पाटी आणि पेन्सिल घेऊन बसला होता. म्हटलं चला असू दे, त्यानिमित्तानं ह्याचा हात पण ओळेल, म्हणजे नंतर मला टेन्शन येणार नाही स्कूलमध्ये पाठवताना आधीला. आणि त्याच्यानंतर ना आज ना आमची वारी मागायची असते, कारण की मायका देवीचं दूध आम्ही आज धरलं होतं. त्यामुळं आधी आज श्री आज वारी मागायला गेला होता. पहिल्यांदा त्याला खूप ऑकवर्ड फील होत होतं की कसं जायचं, कसं मागायचं प्रत्येकाच्या घरामध्ये, कारण हा पहिल्यांदाच त्याचा अनुभव होता असं काहीतरी मागण्याचा. त्यामुळे त्याला हे होत नव्हतं, जाऊ वाटत नव्हतं किंवा लाजत होता. जायचं तर होतंच पण लाजत होता. त्याच्यानंतर ही दिदी आली, त्याच्यानंतरनं मग त्याला जरा थोडा कॉन्फिडन्स आला की बाबा आपल्यासोबत कोणतं आहे, म्हणून नंतरनं तो बिंदास्त गेला. त्याच्यानंतरनं आमची भाऊजी आले होते, येताना आंबे आणले होते आणि हे दोघे लगेच बसले आंबे खायला, काका आम्हाला पाहिजे म्हणून. आणि हा म्हणत होता पप्पा आम्हाला पाहिजे म्हणून. आणि आंबे घरात आलेत म्हणल्यावर आमरस तर होणारच होतं. त्यामुळे इथे आम्ही आमरस आणि चपाती बनवली होती जेवणामध्ये आज. आणि असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.